दिली जाईल. वेळ जर नक्कीच आपण वाया केला, व्यर्थ घालवला तर नक्कीच पेनल्टीचा सामना करावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. वेळ कोणासाठी थांबत नसतो आणि वेळेला महत्व द्याल तर नक्कीच आपण या क्रिकेटच्या पटलावरती जबरदस्त कामगिरी करणार. आणि वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल, कॉर्पोरेट करायचं आहे. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा वर्सेस शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा या दोन संघादरम्यान चालू होईल ही मॅच. दोन्ही संघ या असोसिएशन मधले नामांकित संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, चांगले संघ आहेत. त्या दोन संघाच्या दरम्यान चांगला मॅच पाहायला मिळेल. रुपेश लोखंडे स्ट्रायकिंग एंडला असेल, त्यानंतर रुपेश गवारे असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर काजूपाडा संघाच्या माध्यमातून अजय चौधरी, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलर काजूपाडा संघाचा अजय चौधरी पहिला बॉल असेल या षटकातील. आता मात्र आडव्या बॅटचा वापर, बॅट चेंज अँड फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर चेंडू हाताळलेला बॉलर अजय याने क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज लागून सरळ चेंडू विसावला होता विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे सागपाडा या संघाची. बॅटर होईल बाद रुपेश लोखंडे. पहिला धक्का दिलेला आहे बॉलर अजय चौधरी याने. सुपर सुरुवात केलेल्या या बॉलरने आपल्या संघाकरिता. अतिशय चांगला बॉलर आहे या काजूपाडा संघाचा आणि त्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुरुवात केलेली आहे. कोण आहे गवली अजय षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू परत नो मॅन्स लँड मध्ये आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा या संघाचा. चांगला कमबॅक, चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. रुपेश लोखंडे अँड जयदेव बुरकुंड आहेत सागपाडा संघाचे 2 बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो बॅटरचा, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या पहिल्या ओव्हरमध्ये अजय याच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या पहिल्या 3 बॉल मध्ये. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. अजय चौधरी षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस जोरकाच मारण्याचा प्रयत्न होतोय, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. कोणत्याही प्रकारे फुटवर्क ऑफर होताना दिसत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू साईल यावेळेला डॉट. चांगली कामगिरी, चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये करतोय अजय चौधरी हा बॉलर. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 5वा बॉल असेल या षटकातील. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल ऑफसाईडच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अजय चौधरी
पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. पॉवर प्लेचा षटक आहे. त्या षटकामध्ये नक्कीच चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या संघाकरिता. आता मात्र चांगला फटकाव्यामध्ये चेंडूचे वाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल, फलंदाज बाद तो म्हणजे जयदीप बुरकुन. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनायटेड स्पोर्ट चिंचोडी दांडेकरपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये दुपारचं सत्र चालू आहे. आमचे दिग्गज मान्यवर देखील दाखल झालेले आहेत मान्यवर कक्षेमध्ये. त्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुरू असलेला मॅच शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा वर्सेस साई दत्त काजूपाडा. आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूच्या हाताळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या एका धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. जयेश तारवी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा देखील एक चांगला बॉलर आहे. आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. डी झोन आहे त्या ठिकाणी. 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. सुरेख चेंडूची हाताळणी केली होती परंतु चेंडू सरळ निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्या 2 बॅटरना चांगली कामगिरी करावी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी धावा या आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र त्या ओव्हरची भरपाई करावी लागेल. आता मात्र काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये खराब लाईन अँड लेंथने सुरुवात करतोय बॉलर जयेश तारवी. सोयीर मारा करतो या ओव्हरमध्ये. चांगला एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. जबरदस्त बॉलर आहे. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. आता पाहूया यावेळेस काय घडलेलं आहे. ते पुन्हा उद्ध्वस्त फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर कमबॅक केलेल्या या बॉलवरती बॉलर जयेश याने परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता बॅटरचा. चांगला कमबॅक केलेला आहे या बॉलवरती. चांगला एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा आणि नक्कीच जबरदस्त वापसी त्याने केलेली आहे या बॉलवरती. आता मात्र न्यू बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. योगेश दळवी आलेले आहेत. एक्सपिरियन्स बॅटर आहेत. नक्कीच दिग्गज खेळाडू आहेत या संघाचे. त्यांना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघाकरिता कारण त्याचा संघ आता मात्र अडचणीत सापडलेला आहे. पुढील बॉल हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली ऋषी पकडला जाईल. झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल परंतु ऑनसाइडच्या दिशेने ऋषी मार्फत झेल ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र ऑनसाइडला बॉल चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाहीये कारण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख पॅरलल थ्रो. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
बॉलर जयेश तारवे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल. आता मात्र सुरेख चेंडूच्या हात आणली. बॅटची एज अँड फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक. नेक्स्ट मॅच दोन कर्णधार रेडी राहायचे टॉस बॉक्स मध्ये. साई कृपा विरारपाडा असेल आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. दोन टीम्सला विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस आहे तो महत्वपूर्ण आपण 3 ओव्हर नंतर कंप्लीट करणार आहोत. या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघाच्या माध्यमातून विशाल आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. षटकातील नेक्स्ट बॉल. आता मात्र चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल. खूपच कमी धावसंख्या या 2 षटकाच्या समाप्तीनंतर उभारले गेलेले आहे सागपाडा संघाच्या माध्यमातून आणि नक्कीच भरपूर विकेट गमावलेले आहेत या संघाने. आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर 20 किंवा 25 धावा यायला पाहिजेत. नक्कीच चांगली कमबॅक चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण भरपूर मागे राहिलेला आहे सागपाडा हा संघ या मागील 2 ओव्हरमध्ये. आता मात्र विशाल नानकर आणि योगेश दलवी हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना सुरेख कामगिरी करावी लागेल. चांगला कमबॅक करून द्यावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण भरपूर कमी धावा या आलेल्या आहेत मागील 2 ओव्हरमध्ये. योगेश दलवी असेल स्ट्रायकिंग एंडला तर ऋषिकेश तारवे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद. योगेश दलवी बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण ऑनसाइडच्या दिशेने. कालांतराने विकेट डाऊन होत चाललेले आहेत शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा या संघाचे. एक नुकताच बाद झालेला बॅटर योगेश दळवी एक लेजंड क्रिकेटर आहेत या संघाचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. चेंडू बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता आणि नक्कीच ऑनसाइडच्या दिशेने झेल देऊन तंबूत परतला गेला बॅटर योगेश दळवी. 3 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याने त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल साईनाथ दळवी. नव्याने एंटर झालेला आहे. डावखुरा हाताचा बॅटर असेल. गोलंदाज ऋषिकेश तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका शॉटम पूल केलाय परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. झेल हातातून ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांगितलं धावसंख्या पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13 धावा. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. 4 बॉलमध्ये नक्कीच 2 मोठे फटके 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचे आहेत. ऋषिकेश तयार. आता मात्र बॅटची चेंडू जाईल डी झोन मध्ये. माफ करा लेग पायचा इशारा आलेला पंचांचा. पंचांना विनंती असेल 1 धाव मिळेल की 2 धावा असतील. 2 यस 1 धाव. चला 1 धाव असेल. थँक्यू पंच. 1च धाव मिळाली जाईल. धावसंख्या 14 वरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र बॅट चेंज मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावाने सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. ऋषिकेश हा बॉलर आपण जर पाहिलं नक्कीच चांगली कामगिरी करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे या मागील 4 बॉल मध्ये. आता मात्र
काय घडलेलं आहे मॅच आतमध्ये बॅटरला वाटलं होतं. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटरने. पंचांच्या माध्यमातून फेअर बॉलचा इशारा आलेला आहे. आता पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येईल, काय निर्णय येणार आहे. वेट फॉर द अंपायर डिसिजन. यानंतर होणारा सामना साई कृपा विरार फाटा वर्सेस जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. दोन्ही संघाला विनंती असेल आपले कर्णधार प्लीज पाठवून द्या. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. काय निर्णय येईल. तिसरे पंच अजयजी वरठा आहेत. मॉनिटरवरती आपले लक्ष केंद्रित करून जो काही निर्णय असेल तो पोहोचवतील. पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मिळेल 51 धाव. आता मात्र बॅट चेंज. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतील. या 2 धावाने सांगितली धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ऋषिकेश तारवी हा बॉलर. आता मात्र थोडस एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च करतोय या ओव्हर मध्ये. स्लॉग ओव्हरचे षटक आहे हाणामध्ये षटक आहे. आता मात्र सुरेख चेंडूच्या हाताने चेंडू जाईल डॉट. षटक संपले. तिसऱ्या संघाची धावसंख्या 19 धावा धाफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 20. ओके, यस, विकेट डाऊन झालेल्या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 20 धावांचं लक्ष असेल श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. चला, टॉस देखील आपण करणार आहोत. पुढील मॅचचा एका बाजूने जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि त्याच्या बाजूने साईकृपा विरार फाटा. पंचावर आमचे पाहुणे उपस्थितीत राजूभाईजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस झालाय. टॉस कोणता संघ जिंकलाय, काय निवडलाय? गोलंदाजी निवडले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये जसा मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रिक्वेस्ट असेल कारण की वेळेच्या बाबतीमध्ये आज आपण थोडस सहकार्य करायचंय. तर जाऊया आता मात्र पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. आदर सत्कार मान सन्मान साई सन्मान आपण करूया. भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजूभाईजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया. हिमाळीची शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान करूया. राजूभाई म्हात्रे साहेब क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर सातत्याने योगदान हे अफाट राहिलंय. भारतीय जनता पार्टी पक्षातून आपण बघितलं नेतृत्व करतायत, परंतु क्रिकेटच्या पटलावर ना नक्कीच ते राजकारण कधीच करत नाहीयेत. आणि नक्कीच आपण बघितलं की आपल्या क्रिकेटपटूंना कसं प्रोत्साहन मिळेल, कशा प्रकारे मदत मिळेल आणि त्याच्यासाठी नेहमीच राजूभाई म्हात्रे साहेब हे एक पाऊल पुढे त्यांच्या मदतीसाठी येत आहेत आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा शाही सन्मान केला जातोय. त्याच्यासोबत आज आपण बघितला संपूर्ण हा परिवार इथे दाखल झालाय. राजूभाईजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांची अमूल्य भेट या स्पर्धेला अजून आपल्याला पाहायला मिळाली. साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान हा शाही सन्मान केला गेलाय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपण अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. धन्यवाद साहेब. नक्कीच सातत्याने अशाच प्रकारे मदतीस नेहमीच राहतात. आता देखील त्यांनी इथून रजा घेतलेली आहे आणि नक्कीच आभार आणि सागरजी सोमन त्यांना देखील शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद साहेब, आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण परिवाराचा की आपण या स्पर्धेला अमूल्य योगदान अमूल्य भेट या आधी चषकाला दिले त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो व्हेरी मच. धन्यवाद राजूभाई म्हात्रे, या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ आपण दिल्याबद्दल. त्यांचे सहकारी देखील नक्कीच या स्पर्धेमधून त्यांनी रजा घेतलेली आहे. या विभागातील अगदी दानशूर व्यक्तिमत्व
क्रिकेटचं ज्यांच्यावरती अफाट प्रेम आहे असे राजूभाई म्हात्रे, त्यांचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे, नक्कीच या स्पर्धेमध्ये आपला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. नाव बॅक टू द क्रिकेट. सुरू असलेला मॅच शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा वर्सेस श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या दोन संघांदरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साकपाडा संघाच्या माध्यमातून विशाल नानकर हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. त्यानंतर काजूपाडा संघाच्या माध्यमातून दोन बॅटर दाखल झालेले आहेत. एका बाजूला आहे ऋषिकेश तारवे तर त्याच्या सोबतीनं गणेश हाडल. पहिलाच बॉल. आता मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलेला आहे. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर गणेश हाडल. संघाचं देखील अकाउंट ओपन केलेला या एका धावेने. 20 धावांचं लक्ष असेल. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता दोन बॅटर दाखल झालेले आहेत. ऋषिकेश तारवे, गणेश हाडल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केलेले आहे बॅटर गणेश याने. आता मात्र डावकुराताचा बॅटर असेल ऋषिकेश तारवे. त्याच्याकरता ऑनसाइडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर काऊकोणाच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात केलेले आहेत. बॅटर ऋषिकेश तारवे साडे. बॉलर तयार गणेश हाडल, माफ करा विशाल नानकर. पुढील बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये अपील केलेला आउट. डाऊन द लेफ्ट साइड चेंडूच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचले जाईल 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र सुंदर फटका. घुटना टेक तमाशा टेक. चेंडू जाईल 2 धावांकरता, परंतु फटका मात्र चांगला होता. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर ऋषिकेश याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप फाईनलिकच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. 2 धावा डिक्लेअर मिळतील. या 2 धावाने संघाची धावसंख्या 4 वर. आता मात्र नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. बिमर चेंडूची हाताळणी केली बॉलरने आणि 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील या बॉलवरती. खराब सुरुवात करतोय बॉलर विशाल नानकर. एक यंग टॅलेंट यंगस्टर खेळाडू आहे. अपकमिंग यंगस्टर आहे या साकपाडा संघाचा. परंतु आपण जर पाहिलं तर नियंत्रण मध्ये नाहीये हा बॉलर. भरपूर धावा त्याने अवंतरच्या स्वरूपामध्ये खर्च केलेल्या आहेत. सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. विशाल नानकर षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म विकेटने. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला आडोबॅटने तो लावलेला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार आलेला आहे हा दर्जेदार चौकार. तर अतिशय सुंदर फटका ऑनसाइडच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला बॅटर ऋषिकेश याने. आडव्यापणे खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगला फटका बॅट वरती कनेक्ट झालेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता. आणि या चौकाराने सांगितली धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. या षटकातील एकंदरीत किती बॉल टाकून झालेले आहेत? 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा बॉल असेल राईट आर्म राऊंड इकडे सज्ज होईल. आता मात्र सुंदर फटका रिव्हर्स स्वीप केलेला आहे बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर आहेत त्या ठिकाणी. चांगला फटका, चांगली बॅटिंग करतोय बॅटर ऋषिकेश तारवे आणि त्याला चांगल्या प्रकारे साथ देतोय गणेश हाडल. चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये काजूपाडा संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होताना दिसत आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये विशाल नानकर याला आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये खूपच कमी धावा या डिफेंड करायची आहेत साकपाडा संघाला. आता मात्र आफ्टर बॉल चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता आलेला आहे चौकार.
हाफ ट्रॅकर बॉलची हाताळणी केली होती बॉलर विशाल नानकर याने आणि त्या चेंडूला बॅकफुट वर येऊन चेंडूला फोर्स केलेला आहे बॅटर ऋषिकेश तारवे याने. या चौकाराने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 4 धावन करता आलेला आहे विजयी चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे ती म्हणजे श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन काजूपाडा संघ अँड हार्ड लक शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ प्रदर्शित केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. चांगली कामगिरी केली काजूपाडा या संघाने. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश केलेला आहे. ऋषिकेश तारवी या बॅटरने चांगली बॅटिंग केली, नाबाद राहिला शेवटपर्यंत.